यानंतर बघूयात अवकाळी संदर्भातल्या बातम्या। गोंदियामध्ये बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ, सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले। गडचिरोली जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता, शेतीच्या अंतर मशागतीची कामं काही दिवस थांबवण्याचा कृषी विभागाचा सल्ला। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अवकाळीमुळे 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू। चांदवडमध्ये अवकाळी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल, लासलगावच्या जवळी वाकीमध्ये शेतकऱ्यांकडून द्राक्षबाग भुईसपाट, गारपिटीमुळे शेतकऱ्याला 8 ते 9 लाखांचा फटका। गोंदियामध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची रिपरिप, ताडपदरीचा आसरा घेऊन लग्न उरकण्याची वेळ, अचानक आलेल्या पावसामुळे पाहुण्यांची मात्र तारांबळ। बुलढाणा जिल्हा धुक्यात हरवला, जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुके, उरलेल्या रब्बी पिकांवरही रोगराई वाढण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हळदीच्या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पिकांवर कीटकनाशकांची फवारणी, शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हरभरा पिकांचं नुकसान, सगळं पीक हातातून गेल्यानं किन्ही राजा इथल्या 2 शेतकऱ्यांनी फिरवला 10 एकर हरभऱ्याच्या पिकावर नांगर। जळगावात बोंडअळीमुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, आधीच भाव मिळेना, त्यात अवकाळी पावसानंतर आता बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात।